मंगले स्वागत सकल जनाचे करू स्वागत सकल जनाचे पंचभाई सरांनी लिहिलेली कविता आणि ती मी माझ्या अपुऱ्या बुद्धीने थोडेसे स्वर लावण्याचा प्रयत्न केला आहे, तरी पण चूक भूल माफ असावी आणि थोडंसं ऐकून घ्या एवढी कविता. शिलेदार आम्ही झोकून देतो समर्थना, समर्थ वाट चाल संस्थेची वेचून घेतो कणा कणा. व्यासपीठ मेळ नवोदितांना मिळे संमेलनातून प्रेरणा. व्यासपीठ मेळ नवोदितांना मिळे संमेलनातून प्रेरणा.
साहित्याचा मंत्र घेऊन पुढे चालला साहित्य कला अहमतेला धारण से हो तख्त राखतो मराठी बाणा साहित्य कला नाती गोती मित्र सखा असे साहित्याची भावना नाती गोती मित्र सखा असे साहित्याची भावना सर्वांमध्ये प्रेम पेरितो सर्वांमध्ये प्रेम पेरितो साहित्य कला त्या सगळे आम्ही इथे जे ओळखीचे आहेत ते सगळे FB फ्रेंड आहोत आणि FB वर ओळख झाली आणि आज पहिल्यांदाच त्यांना आम्ही भेटतो आहोत. आणि विशेष म्हणजे त्यांचं बायपास झालेलं असताना देखील त्यांनी इतकं सुंदर असा नृत्य केलं त्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार. आणि त्या बाई पास झाल्या आता. हे कोणतंही राजकीय पक्षाचं संमेलन नाही तर हे आहे साहित्यकणाचं साहित्याचं संमेलन. आजच्या या उपस्थितीवरून आपल्याला सर्वांना जाणीव झाली असेल की आमच्यावर जे प्रेम करणारे आहेत ते लोक 8:30-9 वाजेला संमेलन सुरू करायचं होतं आणि तत्पूर्वी ते लोक इतक्या मोठ्या उपस्थित झाले त्या सर्वांचं मी सुरुवातीला स्वागत करतो. आजच्या साहित्यकणा फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आजचं साहित्यकणा संमेलन 11वे राज्यस्तरीय संमेलन आज साकार होत आहे. आणि या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र पाठकजी, उद्घाटक माननीय BG शेखर साहेब, त्याचप्रमाणे कवी संमेलनाचे अध्यक्ष श्री संजयजी जगताप, त्याचप्रमाणे या स्वागत संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री सोमनाथजी मुठा साहेब, त्याचप्रमाणे या समारोपी अध्यक्ष जे दुपारून येणार आहेत असे राजेश गायकवाड आणि या साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय गोराडे सर आणि आपण सर्व इथे जे उपस्थित मान्यवर आहेत रसिक आहेत यांना सर्वप्रथम मी साहित्यकणाच्या वतीने विनम्र असं अभिवादन करतो आणि आपण सर्व इथे उपस्थित झाला आहात त्याबद्दल आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. साहित्यकणा फाउंडेशन ही 1914 साली 2014 साली व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेली संस्था आहे. परंतु आम्ही लोखंडाशी खेळणारे माणसं आहोत. संजय गोराडे असतील किंवा मी असेल तर आम्ही लोखंडाशी खेळतो त्यामुळे आम्हाला स्वस्त बसणं आवडत नाही. मग आम्ही विचार केला की हा साहित्य ग्रुप आहे मग आपण नुसतं व्हॉट्सअपवरती कविता ऐकायच्या वाचायच्या किंवा चॅटिंग करायचं पण आपल्याला संस्था ही रजिस्टर झालेली पाहिजे की ज्या संस्थेचं लौकिक हा महाराष्ट्रभर पोहोचला पाहिजे अशा दृष्टीने आपल्याला संस्था स्थापन करायची. आणि योगायोगाने आमच्यासोबत संदीपजी राक्षे जोडले गेलेत, त्याप्रमाणे सुरेखा बोराडे जोडल्या गेल्यात आणि मग आमचे एक संचालक मंडळ स्थापन झालं. मग त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून संजय गोराडे यांना सर्वानुमते अध्यक्षपद दिलं गेलं. मी सचिव झालो, संदीपजी राक्षे हे उपाध्यक्ष झाले. मग 1100 संस्था या महाराष्ट्रामध्ये ज्या कुसुमाग्रहांच्या नावाने आहेत परंतु त्यामुळे आम्हाला कुसुमाग्रह साहित्यिक फाउंडेशन किंवा मंच ह्या संस्थेचं नाव लौकिक मिळालं नाही. मग आम्ही थोडं नाराज झालो मग आपण करायचं काय एवढं जर आहेत. मग योगायोगाने संदीप राक्षे म्हणाले की त्यांची जी कविता आहे कणा तर त्या नावाने आपण काय केलं मग आम्ही काही जास्त विचार केला नाही आणि त्याला आम्ही फक्त साहित्य जोडलं आणि आजच्या आपल्यासमोर ज्या संमेलनात आहे ते साहित्य कणाचं संमेलन आपल्यासमोर सादर होत आहे. आणि यावर्षीचा विशेष आपल्याला वाटेल की यावर्षी आम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे की साहित्यकणा फाउंडेशनचं हे 11वे संमेलन जे 10 संमेलन झाले ते आम्हाला जे आमचे काही दाते होते जे काही आम्हाला सहकार्य करणारे होते अशा सुरुवातीच्या म्हणजे शिलाताई गेहलोत असतील, रजनीताई वाणी असतील, मुठा सर असतील, अविराज तायडे असतील यांनी आम्हाला आत्तापर्यंत 10 संमेलनासाठी पूर्णपणे फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून सहकार्य केलं. त्याचप्रमाणे विश्वास बँक हे आमचे 11 वर्षापासूनच्या आम्हाला जे सहृदय असं सहकार्य करत आहेत अशी विश्वास बँक
परंतु यावर्षी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की यावर्षी संमेलन हे आगळं वेगळं आहे. यावर्षी आम्हाला शासनाचा साहित्य संस्कृती मंडळाचा 2 लाखाचं अनुदान आम्हाला प्राप्त झालं आहे. खऱ्या अर्थाने ही एक चपराक आहे. चपराक म्हणजे वेगळ्या अर्थाने आपण घेऊया की चतुरस्थ, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष असं जे साहित्यकरणाचं काम चाललं त्याला पावती म्हणून आम्हाला साहित्य मंडळाने 2 लाखाचं अनुदान दिलेलं आहे. तर मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. त्याप्रमाणे साहित्य संमेलनाचं यापूर्वी सरांनी नाव घेतलंच, मालुसकर सरांनी, की कोण कोण येऊन गेलेलं आहे. तर यापूर्वी आम्हाला 2 साहित्य संमेलनाचे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लाभलेले आहेत या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून. एक कांबळे सर आणि श्रीपाल सबनीस सर, उत्तमरावजी कांबळे. आणि यावर्षी त्यांनी सांगितलं की कळस केलाय तर साहित्य अकादमीचे श्री नरेंद्र पाठक आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. तर ही खरंच साहित्यकणाच्या एक एक पाऊल पुढे जात आहे त्याचीच पावती म्हणायला हरकत नाही. त्याचप्रमाणे साहित्यकणा नुसतं कवी संमेलन घेतं का तर नाही. अनेक कवी संमेलन राहत असतील, होत असतील, तिथे गर्दी जमत असेल, परंतु साहित्यकणा हा नेहमीच आगळा वेगळा उपक्रम राबवत असतो. तर सुरुवातीला आम्ही साहित्यकणाच्या वतीने कथा, कविता, कादंबरी असे 3 पुरस्कार दिले. परंतु साहित्यकणाचं एक पाऊल पुढे जात होतो तसं आम्ही त्याच्यामध्ये बदल करत होतो. आणि योगायोगाने आमच्या साहित्यकणाचे सुरुवातीचे अध्यक्ष साहित्यकणाचे आम्ही कुसुमाग्रजच्या आधी 5 संमेलन घेतले आणि साहित्यकणाला त्याच्यानंतर सुरुवात केली. तर जे राहुल पाटील सर होते ते आमच्या या साहित्यकणाचे पहिले अध्यक्ष झाले. आणि दुर्दैवाने कोरोना काळामध्ये त्यांचा दुःखद निधन झालं. मग आपण ह्या अशा अध्यक्ष लाभलेल्या माणसासाठी काय करू शकतो. मग आम्ही ते बाल साहित्यिक होते, त्यांनी बाल याच्यावरती भरपूर काही लेखन केलं होतं. मग आम्ही त्यांच्या नावाने राहुल पाटील स्मृती प्रीत्यर्थ बाल साहित्यचा पुरस्कार जाहीर केला आणि तो आजपर्यंत आम्ही म्हणजे देत आहोत. त्याच्यानंतर सोमनाथजी मुठाळ यांच्या पत्नीचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या नावाने आपण आजपर्यंत बाल साहित्य पुरस्कार देत आहोत. त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून आपण किशोर तांबोळी यांच्या मातृ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काय आपला गझल पुरस्कार आपण देणार आहोत. अशा प्रकारे एक एक पाऊल आम्ही पुढे टाकत असतो. त्याचप्रमाणे ज्या नाशिकमध्ये जे काही लोक साहित्यासाठी काम करतात अशा लोकांना आपण पुरस्कार देत असतो. साहित्यभूषण पुरस्कार साहित्यकणाचा त्याच्यापूर्वी आम्ही अनेक लोकांना दिला. यावर्षी देखील तो पुरस्कार आम्ही 5 म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही वृत्तपत्र असेल, जे साहित्यासाठी काम करतात, संस्था काम करतात त्यांचं असेल, किंवा जे तळागाळात राहून काही शैक्षणिक संस्था काम करतात त्यांच्यासाठी असेल, असे आम्ही साहित्यासाठी जे योगदान देतात त्यांच्यासाठी आम्ही 5 पुरस्कार देत असतो. आणि फक्त कवी हे आपल्या संमेलनासाठीच आले पाहिजे असं नाही, तर ज्या ज्या वेळेला सुखदुःखामध्ये कवी ह्या आपल्या एकमेकांमध्ये सामील व्हायला पाहिजे. म्हणून आपण साहित्यकणाच्या वतीने काव्य मैफिल माझ्या घरी हा उपक्रम 3 महिन्यातून राबवत असतो आणि आतापर्यंत आपण त्याचे 28 अंक झालेले आहेत. तर हा उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे की आम्ही त्याचं मागच्याच वर्षी तीर्थ विठ्ठल या नावाचं प्रातिनिधिक संग्रह काढला. सुरुवातीला मला वाटलं होतं की 25-30 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, परंतु त्या कार्यक्रमासाठी 45 लोक उपस्थित होते घरी आणि जवळजवळ महाराष्ट्रातून 65 लोकांनी प्रातिनिधिक संग्रहाची नाव नोंदणी केली होती. आणि तो तीर्थ विठ्ठल संग्रह सांगायला आनंद वाटेल की आपण त्याच्या 500 प्रती सांगल्या. आज पण त्याची मागणी होते आहे. म्हणजे प्रातिनिधिक संग्रहाची 500 प्रती संपवणं ही सोपी गोष्ट नाही, परंतु ती साहित्यकणाच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमुळे त्याची प्रत संपलेल्या आहेत. अशा प्रकारे साहित्यकणाचं काम अविरत चालू आहे. आणि यावर्षी देखील आम्ही 2 कार्यक्रम एकाच वेळेला घेण्याचा निर्णय घेतला. एकीकडे कवी संमेलन आहे, एकीकडे परिसंवाद आहेत, चर्चासत्र आहे, प्रकट मुलाखत, अशा प्रकारे 2 कार्यक्रम. आणि विशेष सांगायला आनंद वाटेल की 11 वर्षापासून आम्ही ह्या समर्थ हॉलमध्येच हा कार्यक्रम घेत आहोत. आणि कार्यक्रम घेत असताना उपस्थिती किती आहे काय याच्यापेक्षा कार्यक्रमाचा दर्जा आपल्याला कसा राखता येईल याच्याकडे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. आणि आम्ही कथा, कविता, कादंबरी, बाल साहित्य या सर्वांसाठी जो पुरस्कार देत असतो तो आम्ही प्रस्ताव मागवत असतो पूर्ण महाराष्ट्रामधून. आणि यावर्षी जवळपास 135 साहित्यकृती आपल्या या प्रस्तावासाठी आल्यात आणि त्याच्यातून आम्ही 5 लोकांची निवड केलेली आहे. या 5 लोक निवडत असताना थोडा आम्हाला रोष ओढून घ्यावा लागतो,
कारण जे काय असेल ते परीक्षक आमच्याकडे निवडतात, आम्ही कुठलेही हस्तक्षेप करत नाही आणि त्यातून या लोकांची निवड झालेली असते. त्यामुळे काही जवळचे लोक असतात, खूप चांगलं लेखन पण करत असतात, परंतु परीक्षकाच्या नजरेतून जे पात्र ठरतात त्यांनाच आम्ही हा पुरस्कार देतो. अशा प्रकारे यावर्षी ज्या 5 लोकांची साहित्यकृतीतून निवड झाली आहे त्यांचंही अभिनंदन करतो. आणि यापूर्वी जी वाटचाल करत असताना आम्ही मग कार्यकर्ता म्हणून काम करत असतो, परंतु हे करत असताना आम्ही स्वतःला पण याच्यामध्ये गुंतवून घेत असतो की आम्ही फुलत असतो. त्याचप्रकारे प्रस्तावामध्ये सांगताना मला आनंद वाटेल की साहित्यकरणाचं काम करत असताना मी देखील बहरत गेलो. मी माझ्या 5 साहित्यकृती निर्माण झाल्या. हंगामी कथासंग्रह, सेकंड इनिंग नावाचा कथासंग्रह, क्षितिजावरचे शब्द चांदणे, कणाकणातील शब्दसरी आणि तीर्थविठ्ठल आणि मनाची स्पंदने असे माझे 6 पुस्तकं देखील प्रकाशित झाले. तर या सर्वच्या मागे साहित्यकणाच आहे आणि म्हणून आज आपण सर्व इथे जमलेले आहात. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. अतिथीच्या आगमनाने हर्षित झाला सारा सोहळा, धन्य धन्य होऊन करतो हा स्वागताचा मेळा. साहित्यकला फाउंडेशनचे अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांचे स्वागत करण्यासाठी उभा आहे. आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाठक सरांचे मी स्वागत करतो. ते त्यांचं एकदम म्हणजे आता माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी हाय प्रोफाईल लोकांमध्ये वावरणं उठणं बसणं असताना ते त्यांना या साहित्य संमेलनासाठी बोलवायचं तर कसं बोलवायचं, तर अक्षरशः आम्ही त्यांचा शोध घेत अनेकांना त्यांना बोलवलं आणि त्यांना या अतिशय सामान्यातलं सामान्य माणसाबरोबर सामान्य राहून किंवा असामान्यबरोबर सामान्य राहून वावरणाऱ्या ह्या पाठक सरांना मी एवढंच म्हणेल की हर गली अच्छी लगी, हर एक सोहळा अच्छा लगा, हर गली अच्छी लगी, हर एक घर अच्छा लगा, आप जो आए शहर में तो शहर भर अच्छा लगा. माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक सर, सर्वप्रथम आपणास सविनय नमस्कार. आपणास साहित्यकणा फाउंडेशनच्या साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. पोटाचा प्रश्न सुटावा म्हणून आपण ज्ञानदानाचे कार्य हाती घेत शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेत ज्ञानदानाचे विविध प्रयोग केले. 35 वर्ष ज्ञानदानाचा यज्ञ अखंड पेटता ठेवला. म्हणूनच 2016 साली एक प्रयोगशील शिक्षक म्हणून भारत सरकारतर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आपला राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आपण एवढ्यावरच थांबला नाहीत. गेली 23 वर्ष आपण चैत्रीय वासंतिक अंकाचे नियमित संपादन व प्रकाशन करत आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही अनेक नवोदितांना व्यासपीठ दिले व नवनवीन साहित्यिकांना घडविले आहे. आपली अनुभवाची या वाटा हे ललितबंध स्वरूपातील मान्यवरांच्या मुलाखतीचे पुस्तक साहित्य विश्वासाठी एक महत्त्वाचे दस्तावेज ठरले आहे. आपण भारत सरकारतर्फे साहित्य अकादमी दिल्ली या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेवर शासकीय सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्त आहात. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे आपण महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून देखील काम पाहत आहात. इतकेच नव्हे, भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्ताने मॉस्को येथे भरवण्यात आलेल्या भारत रशिया साहित्य सांस्कृतिक संबंध परिषदेसाठीही आपण निमंत्रित होतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक वेळा आपण निमंत्रित राहिलेले आहात. तसेच 96 वेळा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आपण समन्वयकही होतात. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य पुरस्कार समितीवर आपण सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे. अशा एकाच वेळी अनेक पदांवर काम करताना आपण मात्र स्वतःला चुकूनही अहमतेचा स्पर्श होऊ दिला नाही. आणि हे इतकं सगळं बोलणं म्हणजे खरं तर ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखं आहे. सर, आपल्यातील निगर्वी प्रेमळ व माणूसपण जपणाऱ्या संवेदनशील साहित्यिक प्रतिभावंताचा साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अर्थात साहित्यकणा फाउंडेशनला विशेष आनंद होत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन सर. धन्यवाद.
BG शेखर पाटील. सविनय नमस्कार. पोलीस महानिरीक्षक हे समाजाचे रक्षक असतात. त्यांच्यामुळे समाज व समाजाचे वातावरण अबाधित राहते. खरं सांगायचं तर निर्भय राहते. सर, आपल्या ठाई देशनिष्ठा, कर्तव्य दक्षता, न्यायप्रियता, दूरदृष्टी, नेतृत्व गुण, शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्ती, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि समाजसेवा ही गुण ओतप्रोत आहेत. आपल्या कार्यकाळात आपण समाजाची कायदा व सुव्यवस्था कधीही बिघडू दिली नाही. त्यासाठी वेळोवेळी आपण अखत्यारीत असलेल्या पोलीस दलाला प्रशिक्षण, प्रबोधन व प्रोत्साहन देत राहिलात. सोबत नागरिकांशीही संवाद साधत राहिलात. त्यामुळे समाजात सदैव शांतता प्रस्थापित राहिली. याला कारण आहे आपल्या आत दडलेला एक संवेदनशील माणूस नावाचा लेखक, जो खऱ्या अर्थाने सेवापूर्तीनंतर साहित्य विश्वाला कळला, नवी मिळाला आहे. याची चुणूक शूर सेनापती संताजी या साहित्यकृतीच्या माध्यमातून वाचली व अनुभवली आहे. तशी आपल्या नावावर विविध विषयांवर आधारित 10 ग्रंथसंपदा आहे. हे आपले साहित्यिक योगदान प्रशंसनीय आहे. तसेच आपण वेगवेगळ्या संस्थांवर राहून अनेक समाजोपयोगी कार्य करत आहात व इतरांनाही प्रेरणा देत आहात. आपले साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान गौरवास्पद आहे. सर, खाकी वर्दीमुळे फणसासारखी वरून काटेरी वाटणारे आपण आतून मात्र गरेदार असणाऱ्या प्रतिभावंताचा साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अर्थात साहित्यकणा फाउंडेशनला विशेष आनंद होत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन सर. आणि अत्यंत निर्भयतेने आपल्यासमोर मी मानपत्र वाचलेलं आहे. धन्यवाद. अत्यंत निर्भय अशा वातावरणामध्ये पार पडणारं हे नाशिक नगरीचं भूषणावं वाटणारं 11वं साहित्यकला संमेलन. नाशिक नगरी रामायणापासून प्रसिद्ध आहेच, साहित्याच्या बाबतीमध्ये पण ती कमी नाही आहे. आणि अशा ह्या साहित्यकला संमेलनाच्या 11व्या पुष्प गुंफण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भारतामध्ये आणि जगामध्ये एकच नाव सगळ्यांच्या तोंडी असतं, नरेंद्र. असे हे साहित्याचे भीष्माचार्य, साहित्यातील एक मानाचं पान असे नरेंद्रजी पाठक साहेब. आजच्या ह्या साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष संजय गोराडे, ज्यांच्या नावात संजय आहे, आणि त्यांनी ही साहित्याची संजीवनी नाशिक नगरीमध्ये फुलवण्याचं अविरत कार्य घेतलेलं आहे, अंगीकारलेलं आहे. आणि त्यांना तितक्याच मोलाची साथ देणारे ज्यांचे 5 साहित्य पुष्प प्रकाशित झालेले आहेत असे विलासजी पंचबाई. आजच्या ह्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मी तर म्हणेल ते नाशिक शहरामध्ये प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या जनकल्याण सेवकाच्या भूमिकेमधून. आणि आत्ताच मला कळलं की ते पिक्चरमध्ये पण त्यांची हे आहे. आमचे मित्र
प्राध्यापक मुठाळ सर, या ठिकाणी एक नामोल्लेख राहिलेला आहे. त्यांना म्हणजे नाशिक नगरीच्या कुठल्याही माणसाला शोधून काढायचं, साहित्यिकाला असेल, चित्रपटातल्या कलाकाराला असेल, नाट्य कलाकाराला असेल, त्याला शोधून काढण्याचं अचूक काम म्हणजे शिवाजी महाराजांचा बाणा जो आहे किंवा योग्य माणसाला योग्य काम ते अतिशय काटेकोरपणे पाळणारे आमचे दुसरे मित्र आणि नाशिक सेवक म्हणेल मी त्यांना, असे संजयजी करंजकर जे वाचनालयाचे सदस्य आहेत. या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष संदीप जगताप, त्यांच्या कवितेने त्यांना बांधावरचं कवी आता रवींद्र यांनी म्हटलं आहे आणि खरोखर त्यांची कविता मी पण ऐकलेली आहे. खूप छान अशा त्यांच्या कविता आहेत. ते ह्या संमेलनाला उपस्थित आहेत. डॉक्टर राजेंद्र गायकवाड, जयप्रकाशजी जातेगावकर, नाशिक नगरीचं कलावैभव सांभाळणारे ही दिग्गज माणसं आहेत, ज्यांच्या म्हणजे या ठिकाणी ते अँकरिंगचं काम करतात. पण तो रवी म्हणजे सूर्य आणि सूर्याच्या किरणांना पण शब्दाची झालर देणारे असे ते रवींद्र माळुसकर. सूर्य हा नेहमी अगदी ठराविक वेळेतच उगवतो, परंतु उशिरा उगवणारे आणि असे हे सूर्यकिरणाचे ज्यांचं नाव आहे ते किरण सोनार, म्हणजे उशिरा आला म्हणून हा टोमला आहे त्यांना. लेखिका वाणी मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व परीक्षक, लेखक, कवी, परीक्षक म्हणजे आता संस्थापक अध्यक्ष गोरडे साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या संमेलनाची परीक्षा करण्यासाठी तुम्ही आलेत. सर्व ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि खऱ्या अर्थाने हे साहित्य वैभव फुलवणारे सर्व सदस्य, मीडियाचे प्रतिनिधी, यशवंत पाटील साहेब पण आहेत, ज्येष्ठ कवी, संजय करंजकर आहेत, बाकी इतर सर्वच मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आहे. ठाण्याहून पण जोशी साहेब आणि त्यांचे सगळे मंडळी आलेले आहेत. ठाणे वाचनालयाचे पण काही सदस्य आलेले आहेत. सर्वांचंच मी महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य म्हणून स्वागत करतो. सैनिक देशाचं रक्षण करतात आणि पोलीस हे जनतेचं रक्षण करतात, त्यामुळे हे वातावरण अगदी निर्भयतेचं आहे, त्याची मी ग्वाही देतो. त्याचबरोबर साहित्यिक जे आहेत ते साहित्याचं रक्षण करतात आणि साहित्य रक्षणाचं काम करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे खरं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे, पण तो अभिजात दर्जा हा सतत अविरत संजीवन ठेवण्याचं काम आपल्या सगळ्या मंडळींच्या हातामध्ये आहे. खंत ही वाटते की मराठी भाषेचा अभिजात दर्जा आपण प्राप्त केला, परंतु मराठी भाषेचा प्रसार, मराठी मनाच्या म्हणजे काही पिढ्यांचं जर अंतर आपण जर घेतलं तर ज्या पिढ्या आता 50शी ओलांडलेल्या आहेत त्या अतिशय प्रखरतेने त्याचा प्रसार करतात, त्याच्याबद्दल कार्य करतात. परंतु आताचा जो नवीन बालक वर्ग आहे किंवा जो तरुण वर्ग आहे तो कितपत मराठी जाणतो, कितपत मराठी बोलतो, कितपत त्याला मराठी बोलायला आपण भाग पाडतो. खंत हे आहे की प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये जायला हवा, निश्चितपणे, कारण इंग्रजी ही जगाची भाषा आहे. परंतु मराठी जी आहे, मातृभाषा जी आहे, मातृभाषेचा विसर पडता कामा नये आणि मातृभाषा ही जोपासलीच पाहिजे. आपला मुलगा, आपली मुलगी जरी सुद्धा इंग्लिश मिडियममध्ये असली तर तिने मराठी भाषा हा एक अविभाज्य किंवा त्याने मराठी भाषा हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे त्याच्या मनात आपल्याला प्रतिबिंबित करणं गरजेचं आहे. माझी मुलगी IPS आहे, म्हणजे ती नुकतंच 2 वर्षापूर्वी सिलेक्शन झालं, आता ट्रेनिंगला आहे. UPSCला एक मातृभाषेचा एक विषय असतो आणि तो मातृभाषेचा विषय हा त्यांना घ्यावाच लागतो. त्याच्यामध्ये ॲटलिस्ट पासिंग म्हणजे 50% मार्क तरी पाडावे लागतात. मग ती इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली, अर्थात नाशिकमध्ये पण तिचं शिक्षण झालं, फ्लॉरेन्स अकॅडमीला होती, नंतर HPT कॉलेजला पण होती. आणि हे करत असताना मी तिला विचारलं की म्हटलं तू मराठी भाषेचा विषय कसा हे करणार, तू कसं सोडवणार, काय करणार.
म्हणजे पप्पा मी तुमचं शोध पुस्तक आहे ना ते माझ्या बरोबरच ठेवलं आहे आणि त्या शोध पुस्तकाचे प्रत्येक स्टोरी मी रोज एक एक वाचते, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण येतो आणि ती मराठी भाषा समजते. आणि त्याच्यातून मग त्यांनी पुढे UPSC क्रॅक केली, 3 वेळा UPSC क्रॅक केली, ते आज IPS म्हणून आहे. सांगायचं तात्पर्य की मराठी भाषा ही आपली जपली पाहिजे आणि नुसतीच जपली नाही तर पुढच्या पिढीला तिचा प्रोग्रेसिव्ह जो समतोल आहे तो आपल्याला पुढे द्यायला पाहिजे, प्रागतिक समतोल पुढे राखला गेला पाहिजे, तरच मराठी भाषा जी आहे पुढे चालली जाईल. आमच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये एक विषय मी त्या ठिकाणी मांडला होता की मराठी भाषा विभाग तर आहेच, परंतु मराठी भाषा जसं म्हणावं असा प्रसार होत नाही, म्हणावं असं त्याच्याबद्दल जनजागृती केली जात नाही, तर त्याविषयी काहीतरी केलं पाहिजे. आणि जे साहित्य संमेलनं वेगवेगळ्या स्तरावरती भरतात त्या साहित्य संमेलनाला सुद्धा त्याला सढळ हाताने सगळ्यांनी मदत करायला पाहिजेत. अर्थात त्यावेळेस आमच्या समोर जे यादी होती त्याच्यामध्ये साहित्य कला फाउंडेशन पण होतं. आणि याच्यामुळे काय होतं की प्रत्येक विभागामध्ये म्हणजे नुसत्या शहरातच नाही पण ग्रामीण विभागापर्यंत ही साहित्य संमेलनं जी आहे ती मराठी भाषेचा प्रसार करणारी मूलभूत अंग आहे आणि त्यातूनच हा मराठी भाषा जपली जाईल, तिचा अभिजित दर्जा हा कायमचा ठेवला जाईल. आपली मराठी मराठीपासून आलेली आहे, पण मराठीमध्ये मराठीची झालेली मराठी भाषा ही शुद्ध मराठी, सुंदर मराठी, परिणित मराठी, अभिजात मराठी, भव्य मराठी आणि दिव्य मराठी झाली पाहिजे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, सर्वांचे कर मराठी भाषेसमोर जुळले पाहिजेत, त्यासाठी आपण प्रयत्न सगळ्यांनी करायला हवा. साहित्य संमेलनाचं आहे एक ठराविक ढाचा असतो, ठराविक साचा असतो. कवी संमेलन असेल, परिसंवाद असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कवी संमेलन असतं, कारण कवींशिवाय संमेलन होऊ शकत नाहीत. आणि कवींना कवी संमेलन कुठेही असलं तर तिथे पोहोचण्यासाठी सूर्यप्रकाशाची पण गरज पडत नाही, कारण कवी एवढे आसुसलेले असतात आपलं सादरीकरण करण्यासाठी, ते फार महत्त्वाचं आहे. परंतु याच्यातनं थोडंसं अजून आपल्याला जी नवीन माध्यमं आहेत, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत, त्याचा वापर करता आला पाहिजे. थोडं साच्यातनं बाहेर येणं गरजेचं आहे. ई मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल त्याच्या वापरामधून सुद्धा ही साहित्य संमेलनं फुलवली गेली पाहिजेत. त्याचा प्रसार, त्याचा सुगंध हा संपूर्ण जगभर पसरला पाहिजे. ऑडिओ व्हिडिओ दृक माध्यम आहेत आणि याच्यामध्ये याचा समावेश पण असायला हवा की साहित्य संमेलनाचा हा समाजासाठी काय उपयोग आहे. कुठलीही गोष्ट ही अविरतपणे टिकून राहते किंवा जाज्वल होते ती केवळ आणि केवळ त्याच्यामधली उपयुक्तता असेल तर. आपण फक्त आपल्यासाठी, साहित्यासाठी, साहित्यिकांसाठी संमेलन भरवली तर त्या साहित्य संमेलनाला काहीच अर्थ राहणार नाही. समाजासाठी याचा उपयोग काय हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने समाजाचं खरं प्रतिबिंब हे साहित्यामधनं पुढे आलं पाहिजे समाजाच्या. आणि ते जेव्हा पुढे येईल त्याच टायमाला सुदृढ समाज निर्मिती होईल आणि ती फार आवश्यकता आहे. आपण विवा शिरवाडकरांना सगळेच जाणतो, म्हणजे ते साहित्यातले सूर्यदीप आहेत. विवा शिरवाडकर साहेबांचं त्यांची जी त्यागवास क्रांतीचा जय जयकार ही कविता एवढी गाजली आणि त्यांनी खरोखर एवढ्या महाराष्ट्रामध्ये क्रांती केली. हे शब्दाचं महत्त्व आहे, ही शब्दाची ताकद आहे. तलवारीने एकवर वार होईल तो दवाखान्यात जाऊन आपण नीट करू शकतो किंवा दुरुस्त करू शकतो, परंतु शब्दाचा वार तुम्ही बोलून बघा घरामध्ये, बायकोने नवऱ्याला, नवऱ्याने बायकोला, काय होईल. म्हणजे शब्दाचा वार हा जितका कणखर असतो, जितका तीक्ष्ण असतो, जितका घाळ करतो तितकाच तो प्रेमळपण आहे आणि तितकाच तो माणसाचं जीवन फुलवणारा पण आहे. म्हणून हे शब्द, ही शब्दरचना, हे साहित्य हे समाजभिमुख असावं असं मला निश्चितपणे वाटतं. स्पष्ट बोलून खरी परिस्थिती जी असते ती बऱ्याच वेळा अनेक लोकांच्या मनामध्ये टोचणी निर्माण करते, परंतु साहित्यसुद्धा तसंच असायला हवं. मांडणारे व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत त्याच लोकांना अस्पष्ट बोलणारे व्यक्ती आवडतात, परंतु साहित्यिकांनी स्पष्टच बोललं पाहिजे, स्पष्टच लिहिलं पाहिजे.
सत्य जे आहे ते समाजासमोर आलं पाहिजे. आम्ही पहिलं साहित्य संमेलन, पाठक साहेब, आम्ही 2019ला पहिलं साहित्य संमेलन भरवलं पोलिसांचं. दत्ता फडसळगीकर आमचे पोलीस महासंचालक होते, त्यांना पण साहित्याची खूप आवड आहे, पुस्तकं खूप वाचतात ते. मी त्यांच्यापुढे प्रस्ताव मांडला, साहेबांनी येस लगेच म्हटलं, पण तो दुसरे आमचे जे अधिकारी बसले होते ते म्हटले अरे पोलीस आणि साहित्य संमेलन हे काय तुम्ही विचार मांडताय म्हणे. म्हटलं सर येस, हे विचार जे आहेत ते आवश्यक आहेत आणि आपण बदलायला हवं. नुसतंच पोलीस, खाकी, काठी, रिव्हॉल्वर, बंदूक आणि हे सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी आवश्यक आहेत गुन्हेगारांसाठी, परंतु म्हणजे गुन्हेगार किती आहेत? 4 ते 5% आहेत, पण 95% जनतेसाठी पोलिसांचं खरं चांगलं स्वरूप आणि आपण केलेली मेहनत जगासमोर यायला पाहिजे. पोलिसांची प्रतिमा सुधारायची असेल तर साहित्य संमेलन फार आवश्यक आहे आणि तो विचार त्यांना पटला. पोलीस हे समाज मनाचं खऱ्या अर्थाने प्रतिबिंब आहे, कारण आम्ही जेवढ्या जवळनं समाज पाहतो, एखादी घटना पाहतो, त्या घटनेच्या पाठीमागची पार्श्वभूमी मागतो, ती जगामध्ये कोणीही पाहू शकत नाही. कारण आम्हाला खूप माहीत असतं पण आम्हाला बोलता येत नाही. आणि ज्यावेळेस समाजाचं विदारक चित्र किंवा जे चांगलं चित्र आहे ते समाजासमोर येणं गरजेचं आहे आणि ते येण्यासाठी साहित्य संमेलन आवश्यक आहे, असा मी तो विचार माझा मांडला आणि त्याला मान्यता मिळाली आणि पोलीस साहित्य संमेलन सुरू झाले. बोलता बोलता 300 साहित्यिक निघाले. आमचे काही पोलीस कर्मचारी आहेत, साधे कॉन्स्टेबल लेवलचे, तिथपासून तर DG पर्यंत सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होता. काही कर्मचारी असे आहेत की ज्यांनी 11-11, 12-12 पुस्तक लिहिले. आमचा प्रवीण योगी नावाचा एक कर्मचारी आहे, SRPला काम करतो, पण त्याचं साहित्य जे आहे ते सर्व मूर्ती, म्हणजे हिंदू धर्मामधील मूर्तींवरती, अगदी उजव्या सोंडाचा गणपती म्हणजे काय किंवा त्याच्या पाठीमागची वैशिष्ट्य काय, डाव्या सोंडाच्या गणपतीच्या पाठीमागची वैशिष्ट्य, इथपासून तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं असं फार मोठं संशोधन केलं. म्हणजे हे सगळं करत असताना म्हणजे ज्ञान हे एखाद्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी किंवा पर्टिक्युलर व्यक्तीसाठी हे संकुचित नाही आहे. ज्ञान सूर्यप्रकाशासारखं आहे, ते सगळ्यांना मिळालं पाहिजे, सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि ते समाजाला खऱ्या अर्थाने दिलं पाहिजे. साहित्य संमेलन, साहित्य हे पारदर्शकच हवं, त्याला दिशादर्शकपणा असायला हवं. समाजाला दिशा देण्याचं काम पण साहित्य करतं, माणसाला माणसात ठेवण्याचं पण काम साहित्य करतं आणि हृदयाला हृदय जोडण्याचं काम पण साहित्य करतं. आणि हे आपण लेखकांनी किंवा कवींनी हे लक्षात घेऊन साहित्य म्हणजे ह्या सरस्वती देवीची आपण पूजा त्या अर्थाने साहित्याच्या माध्यमातून केली पाहिजे. साहित्य सर्व गुण संपन्न असायला हवं आणि त्याच्यामध्ये जे काही दोष असतील किंवा अवगुण असतील ते सुद्धा त्यातनं प्रगट करायलाच हवेत. मनाने ऐकलं तर फक्त शब्दांचा अर्थ कळतो, पण हृदयाने ऐकलं तर हृदय दुसऱ्याचं हृदय कळतं. आणि हृदयाने ऐकणारी माणसं ही श्रोते वर्गामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि ही असल्याशिवाय समोर बसलेले किंवा साहित्यिकांना काहीच किंमत नाही. म्हणून जसं एखादं मार्केट आहे किंवा एखादं बाजार असतो, बाजारामध्ये एखादी वस्तू आपण ठेवतो, वस्तूला जर गिऱ्हाईकच नसेल तर त्या वस्तूची किंमत नाही. म्हणून साहित्य असं निर्मिती करायला हवं की ते जनतेला आकर्षक असायला हवं, जनता आकर्षित व्हायला हवी, वाचक आकर्षित व्हायला पाहिजे. अशा प्रकारची साहित्य निर्मिती जर झाली तर मराठी भाषेचा अभिजात दर्जा अनंत काळ टिकल्याशिवाय राहणार नाही. एका कलाकाराला सांगितलं की तुम्ही हृदयाचा दरवाजा बनवा. त्याने हृदयाचं एक चांगली फ्रेम तयार केली पण त्याला हँडल्स दिला नाही. त्याला विचारलं की तू हृदय तर बनवलं पण दरवाजाला हँडल असतो, तो हँडल का नाही म्हणला. त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं. तो म्हणला हृदयाचा दरवाजा हा आतून उघडला जातो. म्हणून साहित्य निर्मिती सुद्धा अशी आतून उघडणारी असावी, कोणाचं तरी चोरून चौरे करून किंवा शब्दाचे यमक जुळून अशा प्रकारचं नसावं. साहित्याचं श्रेष्ठत्व जे आहे फार वेगळं आहे, आगळं आहे, म्हणजे हळवेपण आहे. बांबूच्या वनात माझ्या खटाळा राघू बसलाय ग, बांबूच्या वनात माझा खटाळा राघू बसलाय ग, मोहरले हे तनमन माझे खुदकन गालात हसलाय ग,
जे खोलकर. आता बघा हे 2च वाक्य आहेत, पण 2 वाक्यामध्ये किती मोठा अर्थ आहे. जीवनाचं सार्थक आहे. त्या दोघांचं, प्रियकर प्रेमीचं, राघू मैनेचं हे जीवनगीत आहे आणि ते फुले किती करणार आहे. अशा प्रकारची साहित्य निर्मिती आपल्याला भावते, मनाला सुखद आनंद देते. दुसऱ्याच्या मनातल्या भावना ज्या आहेत तर त्या शब्दरूपात आपण मांडतो त्या उत्कट असायला हव्यात आणि त्या तेवढ्याच प्रेरित असायला हव्यात, जेणेकरून समोरच्याचं मनच नाही तर समोरच्याचं हृदय पण जिंकता येईल. आणि हे आपल्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं वाटतं. म्हणजे साहित्य असं असायला हवं की श्रीमंताने आदराने झुकायला हवं, श्रीमंताने आदराने झुकायला हवं आणि गरिबाने खंबीरपणे उभं राहायला हवं. असं साहित्य निर्माण होणं गरजेचं आहे. बराच वेळ झालेला आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु मला संजय गोराडे साहेब, पंचबाई आणि त्यांचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य यांचं कौतुक करावंसं वाटतं की तुम्ही हे साहित्य पुष्प 11 वर्षापासून जोपासलेलं आहे आणि ह्या विवा शिरोडकरांची साहित्यभूमी आहे. ह्या भूमीमध्ये रामायणातल्या राम, सीता, लक्ष्मण यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. याच्यामध्ये तुम्ही साहित्याचं ही फार मोठी सेवा करताय. आणि विशेष म्हणजे आता रवींद्र मालुंजकरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही शिफ्ट पद्धतीने काम करून हे करतायत, त्याचं फार मोठं कौतुक आहे. म्हणजे करणारे अनेक आहेत. मला एक खामगावला साहित्य संमेलन बोलवतो, तर साहित्य तिथलं जे खामगावचे जे संमेलन भरवणारे माणूस होता, म्हणजे त्यांचं नाव चव्हाण होतं. आणि त्यांना मी सहज विचारलं, म्हणजे तुम्ही व्यवसाय काय करता? म्हणलं मी भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. हातगडीवरती भाजी विकणारा व्यावसायिक आणि त्यांचं ते 15वं साहित्य संमेलन होतं. म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि ही प्रेरणा ज्यावेळेस म्हणजे अगदी आपलं साहित्य आता श्रीमंत लोक तर भरवणार, आजकाल तर पॉलिटिकल पार्ट्या तर अगदी म्हणजे त्यांना एवढं अप्रूप वाटतं साहित्य संमेलन भरवायचं. आता राजकारण साहित्यात घुसायला लागलंय आणि एवढं घुसलंय की मग ते स्वागताध्यक्ष पण तेच आणि ते वगैरे वगैरे. अर्थात मला नगरला एका साहित्य संमेलन जायचं आहे, पण हे टाळायला हवं. अर्थात राजकीय जे प्रदूषण झालेलं आहे ते प्रदूषण साहित्यात प्रतिबिंबित व्हायला नको. आपल्या साहित्याचा अभिजात दर्जा, म्हणजे मराठीत जसा अभिजात तसा साहित्याला पण अभिजात दर्जा आहे, तो पण आपण टिकवला पाहिजे. आणि तो टिकवण्यासाठी चांगलं सुदृढ आणि समाज निरोगी असं साहित्य आपण बनवलं पाहिजे. मी एवढंच आव्हान या ठिकाणी करेल की निसर्ग देवतेची आपण जशी पूजा करतो तसं नैसर्गिक पण साहित्यातलं जपायला हवं. सुरेश भटांची कविता आपल्याला माहिती आहे, ती कविता फार प्रेरणादायी कविता आहे. आयुष्य छान आहे परंतु ते थोडं छोटं किंवा लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात खरी शान आहे. काट्यातही फुलांची झुकती कमान आहे, काट्यातही फुलांची झुकती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक आहे, जगणे निरर्थक आहे असे म्हणणारा बेईमान आहे, जगणे निरर्थक आहे असे म्हणणारा बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं पण लागतं. सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्याला उंचावून पडावं लागतं. साहित्यिकाचं पण तसंच आहे, तुम्ही उंचावून खाली पडल्याशिवाय साहित्य निर्मिती चांगली होणार नाही. मला या ठिकाणी बोलवलं आणि निर्भय वातावरणात मला बोलायला तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ज्या काळामध्ये कविता लिहायला सुरुवात केली आणि खूप अडखळत चाललो होतो, पण त्या काळामध्ये आमचं बोट धरून माझ्यासह महाराष्ट्रातल्या अनेक कवींना ज्यांनी बोलतं केलं, लिहितं केलं, चालतं केलं, ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय नरेंद्रजी पाठक सर, ज्यांनी अतिशय सुंदर असं कवितेचं आणि साहित्याचं विवेचन केलं, ते उद्घाटक बीजी शेखर पाटील सर. आणि जो माणूस ज्याच्या नावामध्ये संजय आहे पण त्याला बोलता येत नाही, कदाचित आडनाव वेगळं असेल, परंतु इतका सुंदरपणे हा सोहळा जे करतायत या साहित्यकला संमेलनाचे अध्यक्ष संजयजी गोराडे सर, विलास पंचबाई सर, विचारपीठावरील मुटाळ सर, आपण सगळेच. खरं म्हणजे कवी संमेलनाचा अध्यक्ष मला का केलं मला काही कळत नाही. इतकी मोठी माणसं सगळी समोर बसलेली असताना माझ्यासारख्या नव्या लिहिणाऱ्या मुलाला ही जबाबदारी द्यावी
जास्त काही न बोलता फक्त जेव्हा मी येत होतो मराठी कवितेच्या शेखर पाटील साहेब जे म्हटले की एक एक पाऊल आता मराठी कवितेनं पुढं टाकलं पाहिजे आणि नव्या पिढीनंही त्याच पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे. पाठक सर, माझा एक साधा सरळ विचार आहे का तीच भाषा मोठी होती ज्या भाषेतला माणूस मोठा होतो. आणि मराठी भाषा मोठी करायची असेल तर आधी मराठी माणसाला मोठं व्हावं लागेल आणि जगावरती त्याला राज्य करावं लागेल. आणि त्या दृष्टीनं आम्ही कवी काही देतो आहे का हा विचार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक 6 ओळींची कविता आपल्यासमोर ठेवतो आणि एक छोटीशी कविता ठेवून मी थांबतो की नवी पिढी कशी पुढं गेली पाहिजे. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, कारण माझा बाप शेतकरी होता. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिल कविता, कारण मी मास्तर आहे. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिल कविता. माझी अपेक्षा आहे माझ्या नातवानं उद्योजक बापावर लिहावी कविता. जेव्हा असं एक एक पाऊल आम्ही पुढं जाऊ तेव्हाच मराठी भाषा मोठी होईल. सर, मी 15 मिनिट उशिरा आलो, याचं कारण एका सिग्नलवर गाडी लावून एक कविता लिहित होतो. खरं म्हणजे 1.5 वर्ष मला कविता सुचत नाही, त्याचा फार मग करंटा माणूस आहे मी. काही लोकांना वर्षात 6-6 संग्रह सुचतात, मला 1.5 वर्षात एक कविता सुचली नाही. आणि नेमकी एक कविता सुचली. मी म्हटलं संमेलन उशीर आपल्या वाचून काही अडकून पडणार नाही, पण ती लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातले काही एक तुकडा मला सुचला. अलीकडच्या काळामध्ये जे निरूपणकार आहे, जे कीर्तन आहे, त्याचे इव्हेंट व्हायला लागले. म्हणजे आता बाबांवर JCPनं फुलं पडायला लागले, बाबा आले का फटाकडे उडायला लागले आणि सगळे बाबा बोलून 50-50 हजार रुपये देऊन बाबा मानवतावाद सांगत नाही तर जाती धर्मामधला द्वेष सांगतो आहे. हे अलीकडं मला कीर्तनातलं सगळंच 10 चित्र दिसत आहे. आणि BG शेखर पाटील सर म्हटले की आमच्या राजकीय भूमिका काही असू द्या, परंतु साहित्यिकांच्या भूमिका या मानवतेच्याच असल्या पाहिजे. आणि त्या दिशेनं विचार मी करत होतो. खूप दिवसाचं मला डोक्यात घुमत होतं की अलीकडच्या आमच्या हरिभक्त परायण एखाद्या भ्रष्ट मंत्र्याला सुद्धा म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे. हे चित्र फार दुर्दैवी आहे. म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेनं बघतो, ज्यांच्याकडे सन्मानानं बघतो, तेच बरबटायला आता सुरुवात झालेली. आता कोणी कोणाचं सांत्वन करायचं हे माझ्या अनेक दिवसाचं डोक्यात होतं. आणि काही ओळी सुचल्या, त्या ओळी ठेवतो. त्या कच्च्या आहे मला माहिती, ती पक्की कविता 2-3 वर्षानं येईल, कारण माझी एक कविता 3-3 वर्ष घेते, एवढी सहजासहजी येत नाही. त्या ओळी ठेवून आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करून थांबतो. दूरदेशी गेलेले नामदेवाचे पक्षी आता मायदेशी यायला नाही म्हणतात. दूरदेशी गेलेले नामदेवाचे पक्षी आता मायदेशी यायला नाही म्हणतात. गावामधले दगडगोटे सुद्धा गाडगे बाबाच्या कीर्तनातल्या टाळ चिपळ्या व्हायला नाही म्हणतात. गावामधले दगडगोटे सुद्धा गाडगे बाबांच्या कीर्तनातल्या टाळ चिपळ्या व्हायला नाही म्हणतात. नाथांच्या गवळणी सासू सासरे मायबाप यांना सुद्धा पाणी पाजत नाही. नाथांच्या गवळणी सासू सासरे मायबाप यांना सुद्धा पाणी पाजत नाही. मानवतेचं जातं वडायला आता जेनी धजत नाही. मानवतेचं जातं वडायला आता जेनी धजत नाही. ताटी लावून ओवी आतल्या आत रडत आहे. ताटी लावून ओवी आतल्या आत रडत आहे. गाथेमधले अभंग स्वतःलाच इंद्रायणीच्या डोहात बुडवत आहे. गाथेमधले अभंग स्वतःलाच इंद्रायणीच्या डोहात बुडवत आहे. जुने लाकडं नव्या चुलीत जळत नाही. जुने लाकडं नव्या चुलीत जळत नाही. आता कीर्तनकारांनाच ज्ञानोबा तुकोबा कळत नाही. आता कीर्तनकारांनाच ज्ञानोबा तुकोबा कळत नाही. सर्वांना नमस्कार. खरं तर माझं खूप मोठं भाषण लिहून आणलेलं आहे, पण त्याच्या जरा थोडक्यात वाचून दाखवतो. साहित्यकला फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ मुंबई आयोजित 11वे राज्यस्तरीय साहित्यकला संमेलन 2025 या संमेलनाचे अध्यक्ष मान्य श्री प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक सर, उद्घाटक मान्य श्री BG शेखर साहेब, तसेच कवी संमेलनाचे अध्यक्ष श्री कवी संदीपजी जगताप, त्याचप्रमाणे इथे उपस्थित सावानाचे विश्वस्त व सांस्कृतिक सचिव श्री संजयजी करंग सर, वाणी मॅडम, तसेच आपण सर्व उपस्थित जन, सर्व मान्यवर यांचे मी स्वागताध्यक्ष म्हणून आजच्या या संमेलनाप्रसंगी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो.
साहित्यकला फाउंडेशनचा आणि माझा अनेक वर्षापासून संबंध आहे तसा. पण मी जवळीक जी जोडली गेली ते जो बाल साहित्यिक पुरस्कार माझ्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ देतो त्यापासून अधिकच जवळीक वाढली गेलेली आहे. त्यानंतर ह्या साहित्यकला फाउंडेशनचे दोघेही जे कणा आहेत असे अध्यक्ष श्री संजयजी गोराडे सर तसेच विलासजी पंचबाई सर ह्या दोघांनी म्हणजे लोखंडाशी लढता लढता त्यांची नाळ ही साहित्याशी जास्त जोडली गेली असं वाटतं. आणि याचा मला खूप आनंद वाटतो कारण आमच्या वाचनालयाच्या जो उद्देश मेन आहे आपली वाचन संस्कृती वाढणे आणि साहित्य संस्कृती वाढणे यासाठी हे जे लोक मदत करतात आपल्या साहित्य क्षेत्राला त्याबद्दल मला अतिशय आदर त्यांच्याबद्दल आहे. हे खरं तर खूप मोठे साहित्याचे कार्यकर्ते आहेत. अनेक कार्यक्रमामध्ये ते आम्हाला भेटत असतात त्यांची उपस्थिती असते. तर त्या दोघांनी त्यांचे जे साहित्यकलाचे सर्व पदाधिकारी सदस्य आहेत त्यांच्याबरोबर साहित्यकला फाउंडेशनचा आलेख हा अत्यंत प्रामाणिकपणे आणि कष्टाने उंचवत नेला आहे. त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. त्यांनी मला ह्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पदाचा मान दिला त्याबद्दल मी त्यांच्या ऋणी राहील. मी फक्त एक दोनच गोष्टी इथं मी सांगणार आहे की हा जे साहित्य क्षेत्र आपल्याकडे वाढवायचं असेल त्याची उंची वाढवायची असेल तर नवीन पिढी व बालके किंवा लहान मुले यांनाही साहित्याकडे किंवा मराठी भाषेच्या वाचनाकडे वळवले पाहिजे. ह्या वळवण्यासाठी आपण सर्वांनी अधिक योगदान देणे गरजेचे आहे. तसेच सावाना अनेक उपक्रम राबवत असते साहित्याशी संबंधित लहान मुलांशी संबंधित पुरस्कार असतात मेळावे असतात कथाकथन कार्यक्रम असतात. इथेही आपण सगळे योगदान देत आहात. याच्या पुढे अधिक योगदान द्याल अशी मी आपली अपेक्षा व्यक्त करतो. तसेच आपण सर्व ह्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहिले या साहित्य संमेलनाची उंची वाढली याबद्दल मी आपल्या सर्वांचे उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष म्हणून हार्दिक स्वागत करतो. तसेच आजच्या ह्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या अक्षरकंचं प्रकाशन करण्याची विनंती मी मंचावरील सर्व मान्यवरांना करतो. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये या साहित्य संमेलनात मला एक फार महत्त्वाची गोष्ट जाणवली. या ठिकाणी व्यासपीठावर बसलं असताना समाजातली ज्या क्षेत्रांची फारशी दखल घेतली जात नाही पण समाजाचं भरण पोषण करणारी जी क्षेत्र असतात पोलीस, शेतकरी, शिक्षक आणि कामगार. मी त्या ठिकाणी बसल्यानंतर माझ्या डाव्या बाजूला पूर्णपणे पोलीस संरक्षण आणि उजव्या बाजूला माझा पोशिंदा शेतकरी. आणि मग उल्लेख केला संजयजी आणि पंचबाई लोखंडाशी खेळतात, लोखंडाशी बरोबर काम करतात. त्यांचं नातं हातोडा, पाणा, एक कामगार. आणि म्हणून मला आठवण झाली संजयजी आणि पंचबाई यांच्यामध्ये मला आगामी काळातले नारायण सुर्वे दिसतात. कामगार आहे मी तळपती तलवार आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. माझं स्वतःचं बरंचसं कालावधी जो लालबाग परळमध्ये गेला, ज्या वेळेला लालबाग परळमध्ये मिलमधून धुराडं वर जायचं आणि तिन्ही शिफ्टमध्ये कामगार काम करायचे, अशा कामगार क्षेत्रात मी अनेक वर्ष घालवली. आणि अशा एका ज्या कामगारांनी फार मोठ्या कष्टाने 11 वर्ष हा साहित्य यज्ञ चालवलेला आहे त्यासाठी मला या ठिकाणी उभं राहायला मिळालं, याच्यात मला खरा आनंद वाटतो. दुसरा आनंद असा
96-97 पासून साहित्य चळवळीमध्ये मी आहे आणि साहित्य चळवळीत काम करत असताना ज्यांनी घडवत गेले अशी खूप मंडळी माझ्या अवतीभोवती आहे. आणि आज ज्याला 11वी-12वीमध्ये मी कविता ऐकली आणि त्या प्रतिभा संगममध्ये आला, असा आमचा संदीप आज एक महाराष्ट्रातला मोठा साहित्यिक झाला आणि त्याच्या बाजूला मला बसायला मिळतंय. मला वाटतं हा एक साहित्य चळवळीचा सन्मान आहे. अरुण ठोके हा प्रतिभा संगममधून तयार झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची खूप मंडळी ही त्या ठिकाणी भेटतात आणि मग या साहित्य चळवळीचं यश काय असतं याची जणू काही पावती मिळते. आजच्या ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे पितृतुल्य उत्तम जोशी, ज्यांचं साहित्य क्षेत्रामध्ये मला नेहमी मार्गदर्शन मिळतं, ते दिलीपराव क्षीरसागर. त्याचप्रमाणे आमच्या अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोकण प्रांताचे प्रवीण देशमुख, आमचे माझ्या गावचे सहकारी मनोज शिंपी, शालेय जीवनातला माझा मित्र मनोहर पाटील, ठाण्यावरून आलेल्या आमच्या ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर निर्मोही फडके, वृंदाताई दाभोळकर, अशी खूप मंडळी आहे की ज्यांची खरं तर या ठिकाणी नामोल्लेख केला पाहिजे, जे साहित्याच्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं भाषण सुरू करत असताना मी पुन्हा एकदा साहित्यकणाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जे काही 20-25 मिनटं मला आहे त्यामध्ये माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग्विभवई तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तुची अनन्य झाला. साहित्यकणा 11व्या राज्यस्तरीय संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मला आवर्जून आठवण होते ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या माझे मृत्यूपत्र या महाकाव्यातील या 4 ओळींची आठवण होते. घरादारावर कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून ज्यांनी अखंड भारताचं स्वप्न उराशी बाळगून आपलं सर्वस्व राष्ट्रासाठी अर्पण केलं, इतकंच नव्हे तर आपल्या जगण्याच्या प्रयोजनाबरोबर लेखणीचं प्रयोजन काय असावं तेही त्यांनी सांगून टाकलं. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तुची अनन्य झाला. यातूनच खरं तर साहित्याचं प्रयोजन काय हे स्पष्ट होतं. साहित्यकणा 11व्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक सोमनाथजी, संमेलनाचे उद्घाटक माननीय पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर पाटील सर, साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संमेलन आयोजक सरस्वतीपुत्र संजयजी गोराडे, सचिव विलास पंचभाई, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि संमेलनात उपस्थित साहित्यप्रेमी बंधू भगिनींनो, कविश्रेष्ठ ज्ञानपीठकार विष्णू वामन शिरवाडकर यांच्या पुण्यभूमीत हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे याचा आनंद आहे. मुळातच नाशिक शहर ही साहित्य नगरी असल्याने या शहराला साहित्याचा खूप प्राचीन असा वारसा आहे. नाशिकचा सातवाहन राजा हा स्वतःला गौतमी पुत्र सातकर्णी असे म्हणून घेत असे. यावरून नाशिकची भूमी ही मातृसत्ताक व्यवस्थेचा आदर करणारी अशी ही नाशिकची भूमी आहे. कथा कल्पतरू या साहित्यकृतीची कृष्ण याज्ञवल्के यांनी याच भूमीत निर्मिती केली. गणेश शास्त्री लेले यांनी रघुवंशाचं भाषांतर करून कृष्णकुमारी ही काव्य रचना सुद्धा याच भूमीत निर्माण केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या बरोबरीने शब्दांचित शस्त्रे करून समाजाचं भान जागविणाऱ्या स्त्री साहित्यिकाही या नाशिक नगरीने दिलेल्या आहेत. नाशिकचे भूमिपुत्र न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी व साहित्य लक्ष्मी म्हणून ओळखल्या गेलेल्या लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. नाशिकच्याच पण नाशिककरांना अपरिचित अशा अनेक स्त्री साहित्यिका आज काळाच्या पडद्यावर गेलेल्या आहेत. प्राथमिक उल्लेख करायचा झाल्यास दिनबंधू या नियतकालिकाच्या संपादिका
तानुबाई ठोसर बिर्जे आणि कादंबरीकार चरित्रकार कार्नेलिया सोराबजी या स्त्री साहित्यिकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आंबेडकर चळवळीतील स्त्रीवादी लेखिका शांताबाई दाणी यांचे योगदान सुद्धा लक्षवेधी असेच आहे. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मला कवी गोविंदांच्या सरस्वतीचे भूपाळीचे स्मरण या ठिकाणी होतं. नमने वाहुनी स्तवने उधळा, जय जयकार करा बंधू हो, जय जयकार करा. 1928 मध्ये ग्वाल्हेर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात नाशिकच्या कवी गोविंद म्हणजेच गोविंद त्र्यंबक दरेकर यांच्या सरस्वती स्तवनाने झाली होती. इतकेच नव्हे तर 1942 मध्ये आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये अखिल भारतीय जे साहित्य संमेलन झालं होतं त्या संमेलनात पंडितराव नगरकर त्यांनी कवी गोविंदांची ही भूपाळी त्यावेळेला त्या साहित्य संमेलनात गायली होती आणि संमेलनाचं उद्घाटन झालं होतं. कुसुमाग्रजांप्रमाणे नाशिकचे भूषण ठरलेले श्रेष्ठ नाटककार वसंत कानेटकर या मांदियाळीत पुढे बाबूराव बागुल, वामनराव पुरोहित, डॉक्टर म बा कुलकर्णी, डॉक्टर अ वा वर्टी, याशिवाय कवी आनंद जोरवेकर, किशोर पाठक, प्रवीण दवणे अशा अनेक शारदा पुत्रांनी या साहित्यसृष्टीत नाशिकची खूप वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. ही नामावळी म्हणजे केवळ प्राथमिक आहे. अशा सर्व ज्ञात अज्ञात साहित्यिकांचे स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो आणि आपल्याशी मी संवाद साधतो. भाषणाच्या प्रारंभी मी आपणा सर्व साहित्य रसिकांचे, साहित्यकना संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. सगळ्यांचे आभार मानतो. या संमेलनाचे अध्यक्षपद माझ्या आधी यापूर्वी मान्यवर अनेक साहित्यिकांनी भूषवलेले आहे. साहित्य क्षेत्रात ज्या साहित्यिकांचे कर्तृत्व आहे, साहित्यिक योगदान आहे, विपुल अशी साहित्य संपदा आहे आणि साहित्यिक ज्येष्ठता आहे, अशा साहित्यिकांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देण्याची परंपरा आहे. मला वाटतं यावर्षी आयोजकांनी अध्यक्षपदी माझी निवड करताना एक अपवाद केलेला आहे. कारण मुळात मी पूर्वसुरींप्रमाणे मोठा साहित्यिक नाही, प्रस्थापित साहित्यिक नाही. 30-35 वर्ष साहित्य चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करता करता घडत गेलेला मी एक लेखक आहे, संपादक आहे. त्यामुळे हा सन्मान साहित्य चळवळीतून घडत गेलेल्या लेखकाचा सन्मान आहे असं मी या ठिकाणी मानतो. सुजन हो, आपण सगळे साहित्याच्या प्रेमापोटी एकत्र आलेलो आहोत. तुमच्याप्रमाणे माझा सुद्धा साहित्याशी संबंध अगदी बालवयात आला. कधी येतो आपला साहित्याशी संबंध? माझ्या बाबतीत बा निज गडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा, रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला, बा निज गडे. मांडीवर घेऊन मला आई जेव्हा झोपवायची, आई अंगाई म्हणायची. ही मी ऐकलेली पहिली कविता. हे अंगाई गीत म्हणजे कवी दत्त अर्थात दत्तात्रय कोंडो घाटे यांची ही कविता आईच्या मांडीवर मी ऐकली. त्यानंतर आजीने सांगितलेली लाकूड तोड्याची गोष्ट ही माझी ऐकलेली पहिली कथा. आजोबांनी नंतर सांगितलेल्या रामायण महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा, या व्यक्तिरेखा म्हणजे मी ऐकलेल्या कादंबऱ्या लहान वयातल्या. ही महाकाव्य माझ्या मनावर कायमची कोरली गेली. कळत न कळत या साहित्यातून मूल्यसंस्कार रुजवला गेला. पुढे शाळेत बालभारतीचं पुस्तक आपल्या सगळ्यांच्या हातात आलं. तुम्हा आम्हा सगळ्यांच्या ओठावर त्या पाठ्यपुस्तकातील अनेक कविता आजही सहज येतात. बालकवींची फुलराणी हिरवळीवर जेव्हा बागडते त्याच वेळेला वा भा पाठक यांचा शूर मावळा आपल्या समोर येऊन उभा राहतो आणि खणखणीत आवाजात म्हणतो, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या, उडविन राई राई एवढ्या. कृभ निकुंभांची माहेरच्या आठवणीने अस्वस्थ झालेली लेख आपल्या मनातील खंत व्यक्त करते. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. त्या पाठोपाठ
राष्ट्रभक्ती जागवणारी कुसुमाग्रजांची गरजा जय जयकार ही कविता आजही जसं काही वर्गावर्गातनं खड्या आवाजात म्हटली जाते आहे असे सूर आपल्या कानावर येतात आणि आपण भारावून जातो. श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत अन आईला कळवा आमच्या मनातील खंत सांगा वेळी तुझी मुले ही अंधारात बद्धकरांनी अखेरचा तुझला करीती प्रणिपात. मित्रांनो, हा जो काळ होता हा काळ सगळा भारावलेला काळ होता. आमच्या पिढीला असं सकस साहित्य आणि असे सकस साहित्यिक लाभले. आजही या सगळ्या कविता तोंडपाठ आहेत आपल्या, कारण त्या काळामध्ये वर्गातले शिक्षक हे कविता गाऊन दाखवत, त्यामुळे वेगळी पाठांतराची आवश्यकता भासत नव्हती. थोडक्यात साहित्याशी आपली जी नाळ आहे ती अगदी सहज जुळलेली असते. म्हणून खरं तर आपण अशा साहित्य संमेलनामध्ये सहभागी होतो. मित्रहो, काय मिळतं आपल्याला या साहित्य संमेलनामध्ये उपस्थित राहून? आपल्याला मिळतो आनंद, आपल्याला मिळतं समाधान, प्रेरणा, उत्साह, ऊर्जा जी पैशात मोजता येणार नाही. असा आनंद आणि समाधान आपल्याला साहित्य संमेलनातून मिळतो आणि त्यासाठी खरं तर आपण या ठिकाणी येतो. माझ्या मनातील एक दुसरं कुतूहल ते म्हणजे साहित्य संमेलनाचं प्रयोजन काय? कशासाठी साहित्य संमेलनाचं आयोजन करायचं? मित्रांनो, लहान मोठी अनेक साहित्य संमेलनं महाराष्ट्रात भरवली जातात, आयोजित केली जातात आणि माझ्या मते ही खूप आनंदाची स्वागताची गोष्ट आहे. अशी संमेलनं ही समाजाची गरज आहे. साहित्य संमेलन हीच तर समाजाची धारणा आहे. विशेषतः जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर होणारी लहान लहान अशी जी साहित्य संमेलनं आहे ही साधी सुटसुटीत साहित्य संमेलनं समाजाची मशागत करतात, समाजाला एक वेगळी ऊर्जा देतात. साहित्य संमेलनातून सामाजिक आणि वैचारिक घुसळण होते, विचार मंथन होतं, अनेक नव्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळतं. लहान लहान साहित्य संमेलनातून साहित्य आणि साहित्यिक खेड्यापाड्यापर्यंत पोहोचतो. साहित्य रसिकांसाठी अशी साहित्य संमेलनं एक प्रकारची पर्वणी असते. साहित्याचा आणि समाजाचा अतूट असा संबंध आहे. साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा असं म्हटलं जातं. आपल्या शांताबाई शेळके म्हणतात, प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा, प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा, हा शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. मला वाटतं साहित्य कृतीतून एकीकडे लेखकाचे व्यक्तिमत्व उमटते तर दुसरीकडे ते साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा असते. प्रत्येक साहित्यिकाच्या वेगळ्या शैलीतून सामाजिक स्थितीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. सामाजिक आरोग्य सुदृढ राखणं हे सुद्धा साहित्याचं प्रयोजन आहे. सामाजिक परिवर्तन घडवून आणणं ही साहित्याची ताकद आहे. साहित्य चळवळींनी अनेक परकीय सत्ता आणि राजसत्ता उलथवून टाकल्याची अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील साहित्यिक योगदान हे सुद्धा आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं वंदे मातरम, हे वंदे मातरम स्वातंत्र्याचा महामंत्र झालं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मांजरीच्या चरित्राने तरुणांची मनं चेतवली. तरुण उठून उभे राहिले आणि याची दहशत, याची धडकी ब्रिटिशांना भरली आणि मांजनीच्या चरित्राच्या पुस्तकावर ब्रिटिशांना बंदी घालावी लागली. ही साहित्याची ताकद. शस्त्र शरीरावर घाव करते, साहित्य मनावरच घाव घालते. जातीपातीमध्ये दुभंगलेल्या समाजाला 18 पगड जातीच्या संतांनी एकत्र आणलं, मानवतेची शिकवणूक दिली. एकूणच साहित्य आणि साहित्यिकांच्या लेखणीत समाज परिवर्तनाची मोठी शक्ती असते. म्हणूनच साहित्य केवळ मनोरंजनाचं साधन नसून समाज परिवर्तनाचं माध्यम आहे. साहित्याचं प्रयोजन म्हणजे माणसं जोडणं, समाज संघटित करणं, राष्ट्र निर्माण करणं. साहित्यिकांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. जीवनातल्या अप्रकट शक्ती वाङ्मयात निर्माण होतात आणि वाङ्मयात वावरणाऱ्या वृत्ती जीवनात उमटतात. म्हणून कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट यामधून मांडले गेलेले विचार जीवनाच्या ध्येयाला प्रत्यक्षात उमटवण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. निद्रिस्त जीवांना जागवतो तो रवी,
निद्रिस्त जीवांना जागवतो तो रवी आणि निद्रिस्त भावनांना जागवतो तो कवी. एका चित्रकलेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक सुंदर चित्र काढायला सांगितलं होतं. झाडं, डोंगर, फुलं, नदी अशी वेगवेगळी चित्र काढायला शिक्षकांनी शिकवलं. माणसाचं सुद्धा चित्र काढायला शिकवलं. पण माणसाचं चित्र रेखाटणं जरा कठीण. शिक्षकांनी त्या मुलांची एक दिवस स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेमध्ये जाहीर केलं, जो मुलगा, जो विद्यार्थी माणसाचं सुंदर चित्र काढेल त्याला मी बक्षीस देईल. अशा प्रकारची एक स्पर्धा शिक्षकांनी काढली की मुलांनी, विद्यार्थ्यांनी माणसांचं चित्र काढायचं. सगळी मुलं आपापल्या परीने माणसाचं चित्र काढत होती. एका मुलाने काही मिनिटाचं चित्र काढलं, कागद दुमडला आणि शिक्षकांकडे दिला. शिक्षकांनी तो कागद उघडून पाहिला. त्यावर माणसाचं चित्रच नव्हतं. त्यावर होतं एक मोठं प्रश्नचिन्ह. विद्यार्थ्याने काढलेलं एक मोठं प्रश्नचिन्ह. माणूस म्हणजे एक मोठं प्रश्नचिन्ह. शिक्षकाने त्या मुलाच्या बुद्धिमत्तेचं आणि कल्पकतेचं कौतुक केलं. त्यांनी मुलाला जवळ बोलवलं आणि प्रश्नचिन्हाच्या पुढे एक लहानसा स्वल्पविराम काढला आणि ते त्याच्याकडे बघून हसले. माणूस म्हणजे केवळ प्रश्नचिन्ह नाही, तर जो या प्रश्नचिन्हाला स्वल्पविराम देऊन पुढे जातो तो खरा माणूस. जीवनाचा अर्थ शोधताना साहित्यिकांपुढे पावलं पावली अशी प्रश्नचिन्ह उभी राहिलेली दिसतील. या प्रश्नाला स्वल्पविराम देऊन जो प्रश्न सोडवतो आणि जो जीवनाचे भाष्य उभे करतो तो खरा साहित्यिक. साहित्यिकांनी प्रश्न सोडवायचे असतात, केवळ प्रश्न उभे करायचे नसतात. त्यासाठी विवेक वृत्ती जागृत असायला हव्यात. आजकाल समाजाला काय झालं मला कळत नाही. परकीय भाषेचं आणि परकीय जीवनशैलीचं भूत आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. खरं तर समाजाला समाजपण देणारी आणि प्रेमानं आपुलकीनं बांधून ठेवणारी जबरदस्त शक्ती म्हणजे मातृभाषा. मातृभाषा ही इतर सर्व भाषांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, मूल व्यक्त होण्यापूर्वी मनात जो विचार करतो तो मातृभाषेमध्येच विचार करतो. विचार करणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आईच्या उदरात असताना ही प्रक्रिया सुरू होते. आईच्या भाषेत विचार करण्याची प्रक्रिया ही फार महत्त्वाची असते. मात्र आज त्या बालकाला आम्ही इंग्रजी शाळांच्या दावणीला बांधून टाकलेला आहे. ज्या भाषेच्या मुळाक्षरांचा त्या बालकाशी यात किंचितही संबंध नाही, अशा वातावरणात त्याला आम्ही बंदिस्त करतो. मग पोपटपंची सुरू होते. सगळं वरवरचं मुळापर्यंत पोहोचतच नाही. लहान मुलं वाणी आणि लेखणीचं सामर्थ्य घालवून बसतात. अर्थहीन वाचन, अर्थहीन श्रवण आणि पाठांतरा पलीकडे तो जाऊ शकत नाही. एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये एक मुलगा मोठ्याने इतिहासाचं पुस्तक वाचत होता, पाठांतर करत होता. त्याच्या वाचनात 2-3 वेळेला एक उल्लेख आला, शिवाजी अँड हिज मवालीच असे शब्द ऐकू आले. त्याला थोडं थांबवलं. त्याचं पुस्तक मी या ठिकाणी हातात घेतलं आणि वाचलं तर त्या ठिकाणी पुस्तकात MAVALE असा शब्द होता. पुस्तक लेखकाला मावळे असं म्हणायचं होतं, पण कॉन्व्हेंटमधल्या मॅडमने उच्चार करताना मावळ्यांचे मवालीच करून टाकले आणि विद्यार्थीही बिचारा त्याच पद्धतीने रट्टा मारत होता, पाठांतर करत होता. अर्थबोध नाही, शब्दबोध नाही, शब्द संग्रह नाही, आपली संस्कृती नाही, मूळ विचार नाही. मित्रांनो, हे खूप भयान वास्तव आहे. खरं तर अनेक मानसोपचार तज्ज्ञ आणि भाषा तज्ज्ञांनी मातृभाषेतील शिक्षणाचं महत्त्व पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. भारत सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये केवळ मातृभाषा नव्हे तर सगळ्या भारतीय भाषांचं सुद्धा महत्त्व सांगितलं आहे आणि किमान प्राथमिक शिक्षण हे त्या राज्याच्या मातृभाषेतच व्हावं अशा प्रकारची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात केलेली आहे. आमच्या पालकांना हे सगळं कळतंय पण वळत नाही आहे अशी स्थिती. त्याचं कारण म्हणजे मराठी माध्यमात मूळ शिकलं तर आपल्या तथाकथित प्रतिष्ठेला धक्का बसण्याची भीती वाटते. संपूर्ण समाज खोट्या प्रतिष्ठेच्या आणि फसव्या शिक्षण व्यवस्थेला बळी पडत आहे. यातून केवळ
मातृभाषेचं आणि शिक्षणाचं नुकसान होत नाही आहे, तर नुकसान संपूर्ण संस्कृतीचं होत आहे. संस्कृती उद्ध्वस्त होत आहे. इंग्रजाळलेल्या आणि भरकटलेल्या अशा समाजासाठी कुसुमाग्रजांनी खूप चांगला आणि स्पष्ट शब्दात इशारा दिलेला आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही विजय दिवा, गुलामा भाषिक होऊन आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका. शिक्षणाचा आग्रह धरताना मी स्वतःला सवलत दिलेली नाही. उक्ती आणि कृती याचे महत्त्व मी जाणतो आणि त्यामुळे मी या ठिकाणी आपल्याशी बोलतोय. साहित्य क्षेत्रात सुद्धा अशी उक्ती आणि कृतीयुक्त उदाहरणं अधोरेखित करून समाजापुढे आणली गेली पाहिजेत. केवळ व्यासपीठावरून मातृभाषेचे महत्त्व सांगून हा प्रश्न सुटणार नाही, तर तो कृतीमध्ये आणावा लागेल. मराठी साहित्य क्षेत्रातील प्रत्येकालाच अशा प्रकारची उक्ती आणि कृती करण्याची आता आवश्यकता आहे. भाषा जागरण करणं हे आपल्या प्रत्येकाचं एक प्राथमिक कर्तव्य आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला आणखी एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधून घ्यायचं आहे. साहित्यिकांनी वाचकांना गृहीत धरू नये. वाचक आहे म्हणून साहित्यिक आहे, रसिक आहे म्हणून कवी आहे. वाचकांची रसिकांची भूमिका ही सृजनशील प्रतिभावंतापेक्षा यात किंचितही कमी नसते. वाचक नसते तर लेखकांना कोणी विचारलं असतं, साहित्यिकांना कोणी विचारलं असतं. मित्रांनो, इतिहासात हजारो वर्षात वाल्मिकी एकदाच तयार होतो, पण या वाल्मिकींना व्यासांना हजारो वर्षाचं आयुष्य कोण देतं? तुमच्या आमच्यासारखा वाचक, तुमच्या आमच्यासारखा रसिक देतो. म्हणून या साहित्यकृती हजारो वर्ष आज जिवंत आहे. तुमच्यासारखे प्रतिभावंत रसिक रामायण महाभारताची वर्षानुवर्ष पारायण करत आहेत. म्हणून साहित्यकृती अजरामर ठरलेल्या. साहित्यकृतीचा जन्म जरी साहित्यिकाच्या कुशीत झालेला असला तरी त्या साहित्यकृतीचं लालन पालन संगोपन आपल्यासारख्या प्रतिभावंतांच्या मांडीवर होतं, हे आपण विसरून चालणार नाही. आपणच साहित्यकृती अजरामर करतात. साहित्यिकाने निर्माण केलेल्या साहित्यकृती त्याचं आयुष्य हे वाचक ठरवत असतात. त्यामुळे आपलं वाचकांचं अस्तित्व आपण विसरून चालणार नाही. दादासाहेब खापर्डे यांनी त्यांच्या एका भाषणात कवीची व्याख्या केली होती. तेव्हा त्यांना एकाने विचारलं, कवी म्हणजे रसिक, कवी म्हणजे रसिक, तर रसिक म्हणजे कोण? त्यावर पटकन त्यांनी उत्तर दिलं, रसिक म्हणजे मुका कवीच. तो कवी असतो, तो कवीच असतो. त्याला फक्त बिचारायला सांगता येत नाही, बोलता येत नाही. तुमच्या आणि त्याच्या भावना एकच असतात. तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही लिहू शकत नाही, तो लिहू शकतो, एवढाच फक्त फरक असतो. मात्र प्रतिभा तुमची तेवढीच असते. आणि म्हणून मोठ्या साहित्य संमेलनाच्या मंडपात बोलके कवी मोजकेच असतात आणि मुक्या कवींनी सभामंडप भरभरून वाहत असतो. मित्रांनो, आपल्याला कविता रचता येत नाही, कथा लिहिता येत नाही, याबद्दल अजिबात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. कारण आपण प्रतिभावंत रसिक आहात आणि प्रतिभावंत रसिक हा सुद्धा मुका कवी असतो. जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी, परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा साजिरी भाषा मराठी. मुळातच अभिजात असलेल्या आपल्या मराठी भाषेला आता शासकीय स्तरावर अभिजात भाषेचा दर्जा बहाल झालेला आहे. आपल्याला तशी मान्यता मिळालेली आहे. आपल्याला ते सप्रमाण सिद्ध करावं लागलं. खरं तर आमची जी भाषा आहे ही ज्ञानेश्वराची अमृताते पैजा जिंके अशा प्रकारची भाषा आहे. मुळातच ती अभिजात आहे, पण आम्हाला सिद्ध करावं लागलं. अहो, 52 कशी सोन्याला सुद्धा 52 कशी आहे हे सिद्ध करण्यासाठी कसोटीवरती घासलं जातं, त्याच्यावरती केमिकलचे 2 थेंब टाकले जातात आणि तेव्हा ते सांगतात सोनं 52 कशी आहे. ज्या सोन्याला सुद्धा 52 कशी हे सिद्ध करावं लागतं. या ठिकाणी आमचा लढा तर अभिजात भाषेचा होता आणि आम्ही शासनाच्या चौकटीमध्ये आमची ज्येष्ठता, आमच्या भाषेची श्रेष्ठता सिद्ध करून दाखवली. त्यानंतर खरं तर हा आम्हाला एक खूप चांगला महत्त्वाचा दर्जा मिळाला.
यासाठी अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केलेत, अनेक साहित्य संमेलनात ठराव झालेत, मोर्चे झाले, धरणे झालेत, चर्चासत्र झालीत, स्वाक्षरी अभियान झालं, आपण आपला प्रभाव उत्पन्न केला, दबाव तंत्र वापरले, या सगळ्याचा सकारात्मक परिणाम झाला आणि अखेर केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला. इतकी आनंदाची आणि महाराष्ट्राच्या अभिमानाची बातमी जाहीर झाल्यानंतर मात्र या निर्णयाचे जसे जल्लोषात स्वागत व्हायला पाहिजे होते, दुर्दैवाने तसे स्वागत झालेले दिसत नाही. श्रेयाची लढाई, श्रेयाचं राजकारण थोडंसं बाजूला ठेवूया, पण यामध्ये फायदा होता तो भाषेचा, सन्मान झाला तो भाषेचा, आणि त्यातून आपल्याला भविष्याच्या ज्या संधी आहेत, आपल्या भाषेचा झालेला गौरव आहे, याबद्दल खरं तर तो एक आनंदाचा क्षण होता. हा साहित्याचा उत्सव व्हायला पाहिजे होता, तो दुर्दैवाने झालेला नाही. झालं ते झालं. आता जाहीर झालेला अभिजात मराठी भाषा दर्जाचा आपण उपयोग करून घ्यायला हवा. तमिळ बांधवांनी त्यांच्या तमिळ भाषेला ज्या वेळेला अभिजात भाषेचा दर्जा तमिळ भाषेला जाहीर झाला, त्यावेळेला तमिळ भाषिकांनी केंद्र सरकारच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा केला आणि आतापर्यंत जवळजवळ 150 कोटी केंद्र सरकारचे तमिळ साहित्यिकांनी तमिळ भाषेच्या संवर्धनासाठी वापरलेले आहेत. आमच्या पुढे आव्हान आहे. आता आमच्या भाषेला मराठी भाषेचा दर्जा आहे, अभिजात भाषेचा, केंद्र सरकारची योजना आहे. आम्ही काय करणार आहोत? म्हणजे इतकी वर्ष आम्ही मागणी करत होतो, आता मागणी पूर्ण झाली, आता जबाबदारी आपली वाढली आहे. केवळ मराठी शाळा, मराठी माध्यम हा विषय पूर्ण वेगळा आहे मित्रांनो, आणि अभिजात भाषेचा अभ्यास, अभिजात भाषेचं संवर्धन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पण दुर्दैवाने आमच्याकडे जी सवंग मांडणी केली जाते, किंवा ज्या वेळेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा जाहीर झाला आणि त्यावेळेला जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची विधानं करत होते, आता मराठी शाळांचे दिवस बदलणार, आता विद्यालयांच्या मध्ये मराठी प्राध्यापकांच्या भरती होणार. मला वाटतं ही खूप सवंग अशा प्रकारची माहिती आणि सवंग प्रकारची अपेक्षा आहे. अभिजात भाषा म्हणत असताना आम्हाला गाथा सप्तशती, लीळा चरित्र किंवा आमचं प्राचीन वाङ्मय, प्राचीन पोथ्या, पुराण यामध्ये जी भाषा होती त्याचा आजच्या वर्तमानात काय उपयोग होणार आहे, याच्यावरची संशोधन करून आजच्या तरुणाने मराठीकडे वळण्यासाठी आम्ही काय करू शकतो. जर आज आमच्या मराठीला आणि अभिजात भाषेला त्याच्यातून व्यवसायाच्या संधी, अर्थार्जनाच्या संधी तयार झाला तर मराठी तरुण मराठी भाषेकडे वळेल. आणि ही जबाबदारी मराठी भाषा अभ्यासकांची आहे. त्यासाठी तुमची, आमची सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि चांगल्या प्रकारचे प्रस्ताव करून खरं तर केंद्र सरकारकडे देण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषा आपल्या घराचा दरवाजा आहे. मराठी भाषा आपल्या घराचा दरवाजा आहे आणि इंग्रजी भाषा म्हणजे घराच्या खिडक्या आहेत. घरात जाताना कुणीही खिडकीतून प्रवेश करत नाही. घरात स्वभाषा, संस्कृती, संस्कार टिकवायचा असेल तर घराचा मातृभाषेचा दरवाजा प्रशस्त करावा लागेल. मातृभाषेचे हे महत्त्व सध्याच्या गोंधळलेल्या समाजाला आणि भ्रमित झालेल्या समाजाला आपल्याला समजावून सांगावं लागेल. साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणामध्ये कथा, कविता, कादंबऱ्या, समीक्षा, ग्रंथव्यवहार अनेक विषयांचं चिंतन होणं अपेक्षित असतं. मात्र व्यासपीठाचे संकेत आहेत, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे काही धावत्या मुद्द्यांना मी स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल. मंडळी, बालसाहित्य लिहिणं खूप कठीण, लहान मुलांना समजेल, उमजेल आणि त्यांच्या मनाला भावेल असं साधं सोपं लिहिणं हेच खरं अवघड असतं. आमच्याकडे दुर्दैवाने बालसाहित्याला दुय्यम दर्जा दिला जातो, बालसाहित्यिकाला दुय्यम कवी समजलं जातं. ही फार मोठी चूक आम्ही करतो. राक्षस, परी, राजकुमार या पलीकडे जाऊन ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याबरोबर उत्सुकता निर्माण करणारं आणि मुलांच्या भाषाशैलीत लिहिलं गेलेलं साहित्य जर बालसाहित्य म्हणून लिहिलं गेलं तर बालसाहित्य अधिक समृद्ध होईल. अलीकडे सर्वश्री राजीव तांबे, एकनाथ आव्हाड, दासू वैद्य, किरण भावसार, माधुरी पुरंदरे, संगीता बर्वे, आबा महाजन आमच्या खानदेशचे, अशी काही निवडक नावं की ज्यांनी बालसाहित्याला एक वेगळ्या प्रकारचं परिमाण प्राप्त करून दिलं आणि ते नवीन नवीन प्रयोग करत आहेत.
अशा प्रयोगातून वाचन संस्कृती विकसित होते. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल. विदेशातील लहान मुलांसाठी रंगीत चित्रमय पुस्तकं असतात. त्यांची बांधणी बाइंडिंगसुद्धा खूप आकर्षक असते, खूप खर्चिक आहे. आपल्याकडे या बालसाहित्य छापण्याचं जे एक गणित आहे, अर्थकारण आहे, ते आपल्याला जरा बदलावं लागेल. त्यासाठी पालकांचे समुपदेशन करावे लागेल. वाचन संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर करावा लागेल. लहान वयात पालकांनी मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे. वाचनाचा संस्कार रुजवला गेला तर प्रगल्भ व्यक्तिमत्व नक्की तयार होतील. आपल्या मराठी साहित्याला, साहित्य कृतींना वैश्विक करायचे असेल तर अनुवादाशिवाय पर्याय नाही. भाषिक अस्मितेचे बंध तोडून इंग्रजीसह सगळ्याच भारतीय भाषांमध्ये साहित्य कृतीचे अनुवाद होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अनुवाद कौशल्य विकसित व्हायला पाहिजे. नव्या पिढीने नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुवाद कौशल्य हुशारीने त्याचा वापर करायला हवा. रोजगाराची संधी म्हणून अनुवाद आणि त्याचबरोबर मुद्रित शोधन कौशल्य याचा सुद्धा अभ्यास करून ही दोन्ही तंत्र आता आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. कारण या दोन्ही तंत्राला पुढे अर्थार्जनाची संधी मिळते. विद्यापीठामधून अनुवाद विभाग तयार करून अनुवाद विषयाचे लहान मोठे अभ्यासक्रम तयार करावे लागतील आणि त्यातून खऱ्या अर्थाने मराठी भाषेला व्यावसायिक मूल्य या ठिकाणी प्राप्त होईल. सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावयुक्त जीवनामध्ये संत साहित्य हा एक अत्यंत महत्त्वाचा जीवनाचा आधार आहे. संत हे द्रष्टे होते. आपल्या जगण्याचा उद्देश, जगण्याचा आनंद, जीवनाचे सिद्धांत आणि जीवन जगण्याचा उद्देश सोप्या भाषेतून छोट्या रूपकांच्या मधून त्यांनी समाजापुढे मांडला. संतांच्या रचना जातीभेदाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या उंचीवर जाणाऱ्या, मानवतेचं बाळकडू पाजणाऱ्या अशा होत्या. आज समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, राजव्यवस्था ढासळत असताना, अनैतिक अशा घटना आपल्या अवतीभोवती घडत असताना संत साहित्याचा प्रसार, प्रचार आणि त्यानुसार आचार विचार ही वर्तमानाची गरज आहे. वर्तमानातील सगळ्या समस्यांची उत्तरं संत साहित्यातून आपल्याला मिळतात. संत साहित्यातील प्राचीन ग्रंथ वाङ्मयातील ज्ञान विज्ञान यातील परस्पर पूरकता आजच्या तरुणाईला नव्याने सांगावी लागेल. भारतीय ज्ञानाचा खजिना हा ज्या प्राचीन ग्रंथांमध्ये बंदिस्त आहे, तो ज्ञानाचा खजिना नव तंत्रज्ञानाने नव्या पिढीपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवला गेला तर त्यांना खऱ्या अर्थाने प्राचीन ग्रंथाचं महत्त्व मिळेल आणि आपल्याला जे अभिजात भाषा म्हणून काम करायचं आहे त्याची दिशा मिळेल. मित्रांनो, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलत असताना, पूर्वसुरींचा आदर्श सांगत असताना आता बदलत गेलेली सामाजिक स्थिती, साहित्य क्षेत्रातील वैचारिक मांडणी, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञानाचा साहित्य आणि साहित्य क्षेत्रावर होत असलेला परिणाम, प्रभाव याकडेही मला लक्ष वेधून घेणं महत्त्वाचं वाटतं. आपण या तंत्रज्ञानाचा उल्लेख करताना कृत्रिम बुद्धिमत्ता, अलीकडे त्याला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, ही कृत्रिम बुद्धिमत्ता असा उल्लेख करतो. त्यामुळे भावनाशून्य, संवेदनाविहीन साहित्य निर्मिती होते. काही काळ फसवाफसवी होईल, मात्र नैसर्गिक प्रतिभेच्या पुढे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्माण झालेल्या साहित्यकृतीचा टिकाव लागणार नाही याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. कारण तंत्रज्ञानाला संवेदना नसतात, भावना नसतात. म्हणून आपण जी नैसर्गिक साहित्य साधना करत आहात त्या साहित्य साधनेत अधिकाधिक चिंतन करा आणि लेखन करा असं मला वाटतं. कृत्रिम बुद्धिमत्तेचा बागुलबुवा उभा करून काही अर्थ होणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानाच्या आव्हानापेक्षा मला काळजी वाटते ती साहित्य क्षेत्रातील हरवत जाणाऱ्या वैचारिक उदारतेची. साहित्य क्षेत्रातील गट तट कंपुशाहीमुळे मराठी साहित्य आणि मराठी साहित्यसृष्टीचं खूप नुकसान झालेलं आहे. डावे उजवे या वादात न अडकता आता आपण सगळ्यांनी मुख्य प्रवाहात एकत्र आलं पाहिजे. व्यक्ती म्हणून प्रत्येकाची एक विशिष्ट भूमिका असते. व्यक्ती म्हणून प्रत्येकाला विशिष्ट विचार असतो, असायला पण हवं. मात्र साहित्य निर्मिती ही सकल समाजाची आणि सकल समाजासाठी असते. त्यामुळे आपल्या लेखणीने जे जे लिहिलं जाईल
आणि वाचने जे जे बदलं जाईल ते साहित्य सहहिताचंच असायला पाहिजे. साहित्य निर्मिती ही एक साधना आहे. साहित्यिकांची काही वर्षाची तपश्चर्या त्यामागे असते. सृजनाची निर्मिती ही कोलाहलात होत नाही, शांततेत एकांतात होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी एकांतात चिंतन मनन करत विचार निर्मितीची आणि साहित्य निर्मितीची प्रक्रिया ही ऋषीमुनींच्या परंपरेप्रमाणे आहे. म्हणून आताच्या युगातील सृजनशील लेखक हे एक प्रकारचे साहित्य ऋषीच असतात. त्यामुळे विवेकाचा जागर गंभीरपणे लेखन होण्यासाठी केला गेला पाहिजे. मराठी साहित्यसृष्टीतील सर्व विचार प्रवाह विशाल अशा राष्ट्रप्रवाहात येऊन मिळायला हवे. साहित्य मंथनातून समृद्ध समाजाची आणि वैभवशाली राष्ट्राची निर्मिती व्हावी अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक पसायदान आहे. त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पसायदानाने माझ्या भाषणाला मी शेवट करतो, सांगता करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात, है प्रार्थना गुरुदेव से, है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो. अति उच्चतम जीवन बने, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. हम हो पुजारी तत्व के, हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के नित नेम के, सच प्रेम के नित नेम के, सद्धर्म सत्कर्म के. हो चीड़ झूठी राह की, हो चीड़ झूठी राह की, अन्याय की अभिमान की, सेवा कर्ण को दास की, परवाह नहीं हो के जान की. छोटे न हो हम, छोटे न हो हम बुद्धि से, हो विश्वमय से ईशमय, हो राममय और कृष्णमय, जगदेवमय जगदीशमय, जगदेवमय जगदीशमय. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझ्या भाषणाला विराम देतो. धन्यवाद.